तुमच्या मोबाईल किंवा गाडीच्या नंबरमध्ये हे जानी दुश्मन अंक आहेत का? किंवा तुमच्या मुलांक आणि भाग्यांकामध्ये हे आकड्यांची जोडी आहे का? नमस्कार, मी डॉक्टर सीमा गाडेकर. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. माझे क्लायंट्स मला नेहमी विचारतात की मॅडम, नवीन मोबाईल नंबर घेतोय, गाडी घेतोय, नवीन घर घेतोय, तर कोणता नंबर घेऊ? पण कोणता नंबर घ्यावा यापेक्षा महत्त्वाचं आहे कोणता नंबर अजिबात घेऊ नये. न्यूमरोलॉजीमध्ये काही नंबर एकमेकांचे कट्टर शत्रू असतात, ज्याला आपण जानी दुश्मन नंबर्स म्हणतो. जर हे अंक तुमच्या मोबाईल, गाडी किंवा तुमच्या घराच्या नंबरमध्ये एकत्र आले किंवा तुमचा मुलांक आणि भाग्यांकामध्ये ह्या नंबरच्या जोड्या आल्या तर आयुष्यात अशांतता, संघर्ष, मोठे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. आज मी तुम्हाला अशी 6 धोकादायक कॉम्बिनेशन्स सांगणार आहे जी तुम्ही कटाक्षाने टाळलीच पाहिजेत. सर्वात पहिलं आणि सर्वात जास्त त्रास देणारं कॉम्बिनेशन आहे 1 आणि 8 किंवा 8 आणि 1. 1 नंबर आहे सूर्याचा आणि 8 नंबर आहे शनीचा. ज्योतिषशास्त्रानुसार हे पितापुत्र असूनही एकमेकांचे शत्रू आहेत. जर तुमच्या नंबरमध्ये हे 2 अंक शेजारी आले किंवा हे 2 अंक मुलांक आणि भाग्यांकात असतील तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष देतात. कोणतंही काम सहज होत नाही, प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात. हे सर्वात जास्त प्रॉब्लेम देणारं कॉम्बिनेशन मानलं जातं. दुसरं कॉम्बिनेशन आहे 9 आणि 2 या अंकाचं. 2 हा अंक मनाचा कारक आहे, म्हणजे चंद्राचा अंक आहे, आणि 9 हा मंगळाचा म्हणजे आगीशी रिलेटेड अंक आहे. हे अतिशय ट्रिकी कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे व्यक्ती खूप इमोशनल, चिडकी आणि बरेचदा रडकी पण बनते. घरात सतत भांडणं होतात. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्यांच्या नंबरमध्ये हे कॉम्बिनेशन असतं त्यांच्यात आत्महत्येचे विचार किंवा आपण ज्याला सुसायडल टेंडन्सीज म्हणतो त्या दिसून येतात. असे अंक जर गाड्यांच्या नंबरमध्ये असतील तर गाड्यांचे अपघात किंवा ॲक्सिडेंट्स होण्याचं प्रमाणही खूप असतं. त्यामुळे हे कॉम्बिनेशन पण टाळलेलंच बरं असतं. तिसरं आपलं कॉम्बिनेशन आहे 3 आणि 6 या नंबरचं. आता 3 आकडा हा देवगुरु बृहस्पतीचा आहे, तर 6 म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्यांचा आकडा आहे. दोघेही गुरु आहेत, पण त्यामुळे अशा व्यक्तींकडे ज्ञान उत्तम असलं, हे लोक हुशार असले तरी प्रॉब्लेम असे असतात की हे दोघं एकमेकांचे विरोधी अंक असल्याने फायनान्शियल प्रॉब्लेम्स, आर्थिक अडचणी निर्माण होतात. पैसा हातात टिकत नाही, व्यक्ती जुगारी असते किंवा वाईट सवयींकडे ओढली जाते. ज्ञानी असूनही आर्थिक फसवणूक होण्याचे चान्सेस खूप असतात. आता वळूया सर्वात धोकादायक कॉम्बिनेशनकडे, ते म्हणजे 4 आणि 8 या नंबर्सचं. याला न्यूमरोलॉजीमध्ये पिशाच्य योग म्हटलं जातं. 4 नंबर राहूचा तर 8 नंबर म्हणजे शनी. हे कॉम्बिनेशन व्यक्तीला पराकोटीचे मानसिक तणाव देतं, एकटेपणा देतं. अशा व्यक्ती निगेटिव्ह विचारांनी घेरलेल्या असतात. त्यांना झोप न येणं, आरोग्याचे गंभीर प्रश्न आणि धनहानी सहन करावी लागते. हे कॉम्बिनेशन जर तुमच्या मुलांक आणि भाग्यांकात येत असेल किंवा गाडीच्या, मोबाईलच्या नंबरमध्ये येत असेल तर ते ताबडतोब बदलण्याचा सल्ला मी देते. पुढचं कॉम्बिनेशन आहे 4 आणि 9 या आकड्यांचं. तर 4 आणि 9 मिळून एक अंगारक योग तयार होतो. राहू आणि मंगळ एकत्र आले की व्यक्ती अतिशय आक्रमक बनते आणि क्रोधी बनते. हे लोक कोर्ट कचेरी, वैवाहिक वादात अडकतात. संपूर्ण आयुष्य संघर्षात जातं. आणि शेवटचं 6वं कॉम्बिनेशन आहे 7 आणि 9 म्हणजे 7 हा अंक केतूचा तर 9 हा अंक मंगळाचा. हा एक शक्तिशाली उग्र योग आहे. हे कॉम्बिनेशन अचानक दुर्घटना, सर्जरी, गोळीबार किंवा तीव्र स्पर्धा दर्शवते. यांच्या बोलण्यामुळे हे लोक संकटात येतात. मित्रांनो, हे ऐकून जर तुम्हाला भीती वाटली असेल किंवा तुमच्या नंबरमध्ये हे अंक असतील तर घाबरून जाऊ नका. प्रत्येक समस्येवर उपाय असतो. आज आपण समस्या बघितल्या, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कॉम्बिनेशनवरचे उपायही बघणार आहोत. हे निगेटिव्ह इफेक्ट्स कमी कसे करायचे हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. तुमच्या मोबाईल नंबरमध्ये यातली कोणती जोडी आहे का, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून तुमचे मित्रमंडळी चुकीचे नंबर्स निवडण्यापासून वाचतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. शुभम भवतु.